तर परभणीमध्ये डिझेलसाठी आता शेतकऱ्यांना सातबाऱ्याची अट घातली आहे। पेट्रोल पंपावर आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे पुरवठा विभागाने आदेश दिले। पूर्व मशागत आणि शेती कामांची अडचण पाहता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुरवठा विभागाने आदेश काढलेत। पेट्रोलियम नियम मानकानुसार जाड प्लास्टिक किंवा धातूच्या कॅनमध्ये इंधन उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत। तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल दिल्यास कारवाई होणार आहे। इंधनाच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात। आवश्यकतेनुसार डिझेल देण्याचं नियोजन केलंय। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नये असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुळामध्ये सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेतीकरताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका। आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे। मला वाटतं दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडन्स होतो तो जास्त हायलाईट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू।